आई, पावसाळी रानभाजी कुरडूची भाजी दाखवली आहे बनवून, त्यानंतर कुडाच्या शेंगाची बनवून दाखवले. आज कुठली बनवून दाखवणार? आज बनवून दाखवते म्हणजे पावसाळी रानभाजी, टाकळ्याची भाजी. म्हणजे ही टाकळ्याची भाजी सगळ्यांकडेच बनवतात. होय, पावसाळ्यातली फेमस रानभाजी आहे. होय, टाकळ्याची भाजी. आणि ही टाकळ्याची भाजी आम्हाला ना भरपूर आवडते. आणि ही भाजी कशी पौष्टिक पण आहे. होय, ही बघा, ही टाकळ्याची भाजी मस्त कोवळा कोवळा आहे ना हवे. होय, अशी कोवळी कोवळीच घ्यायची. हा, जून टाकळा नाही घ्यायचा. जर याची पानं अशी मोठी वाटत असली ना हा. तरी छान कोवळी आहे भाजी. म्हणजे कुठली गेली ही बघा. जून असली ना की असे मोडत नाही. बघून घ्यायचा. काही ठिकाणी विकायला पण असा जून जून पण आणतात, पण आपण असा देठ बघायचा. असं बघायचं टाकला आपण असा मोडतोय काय, अशी घ्यायची आपण विकत पण भाजी. हा, कटकन आवाज आला नाही हवे. होय, आहे तिकडे भाजी आई. हाय हाय. टाकळ्याची भाजी काढली आहे. आजचा बेत गरमागरम टाकळ्याची भाजी आणि भाकरी. करते घरी जाऊन आता. होय, ताजी भाजी आणली आहे. होय, रानातनं. तेजू, हे बघ भाजी आणले काय ती आहे बघायला. भाजी चांगलीच आहे. चांगली ताजी आहे ना? हो, चांगलीच मिळाली ती. चांगलीच आहे. हो, कोवळा कोवळा टाकलाय बघ. पटापट कुठलेला. होय, आई, आज गरम गरम भाजी आणि भाकरीचा बेत करूया. करूया. आज तुम्हाला मी ना 3 प्रकारे करून दाखवणार आहे ही टाकळ्याची भाजी. तिन्ही प्रकार ना चांगले, म्हणजे तुम्हाला ते आवडतील. आणि गरम गरम भाकरीवरही चांगले लागतात. चांगले लागतात. हो. होय. टाकळा इथे मी सगळा धुवून घेतलाय स्वच्छ. रानभाज्या आणल्यावर ना पटकन आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या चांगल्या. या सीझनलाच आपण खातो बघा. आणि टाकळा कसा हा पावसातच रुजतो. हो काय. हो. होय. तरी आम्ही 2-3 वेळा खाल्लेली भाजी ना. होय होय, खाल्लेली. आणि टाकळ्याची अशी ही पुढची पानं अशी काढायची बघा, अशी. पहिली ना या भाजीला सावकार भाजी म्हणायची. होय. का तर न खाणारे पण या सीझनला, पावसाच्या सीझनला खातात भाजी आवडीने. होय. अशी साफ करून घ्यायची. टाकळा कसा हा सगळाच कोवळा आहे बघा. भाजी सगळी साफ करून झाली आहे. आता कापून पण घेते. बारीक चिरायचंय आपल्याला. आणि खोबरं पण नाही ना, मी नारळ फोडून किसून घेते. हा, किस मग तू. मी तोपर्यंत कापून घेते मग. हा, चालेल. हे बघा. आणि अशी कापायची, बारीक कापायची. हा, एकदम. असं एका हातात धरायचंही मूठ अशी. हे बघा अशी. आणि असा कापायचा मध्ये. आणि परत ही मूठ एका हातात धरायची, घट्ट घट्ट धरायची बघा. आणि असं बारीक कापायचं.
आईन पण कोयतीत नारळ सोलून दाखवलं नाही. होय पहिल्यांदा तशा मशीन वगैरे नसायच्या. मी पण त्याच्यातून थोडंफार शिकले आहे कोयतीत नारळ सोलायचा कसा तो. होय. बरोबर फुटलाय. होय मस्त फुटलाय. पाणी घ्या. एवढं आहे. नाही बघत नाही बघा. चांगलं आहे ना. चांगलं आहे ते. काय धर तुला पण. होय घेते. भाजी ती बघा सगळी कापून घेतली आहे. अशी बारीक कापली आहे बघा मस्त. आता ह्याचे 3 प्रकार मला करायचे आहेत ना ह्या भाजीचे. 2 प्रकार करणार आहेत ना ते ही भाजी उकडून करणार आहे आणि थोडीशी भाजी न उकडवता करणार आहे. ही बघा चणा डाळ टाकून करणार आहे भाजी. असे 3 प्रकार दाखवते करून. थोडी थोडी करते दाखवते म्हणजे तुम्हाला करता येईल काय हवे हा अशी. आणि तिन्ही प्रकार खायला चविष्ट लागतात. लागतात. वेगवेगळा व्हिडिओ बघायला नको. ती एकाच व्हिडिओ तुम्ही 3 प्रकार बघाल आज. होय तसे तुम्ही 3 प्रकार एकदाच नाही करायचे. वेगवेगळ्या दिवशी करायचे होय की नाही हवे होय. असं. आई टाकळ्याची भाजी कशी पौष्टिक नाही होय, चविष्ट मग आणि. चविष्ट लागते. भाकरी बरोबर मस्तच होय. लागते खायला. पुड्याच्या शेंगाची भाजी मस्त होय, झालेली भाकरी ना. बरोबर मस्तच लागत होती. होय जरा लागते होय, कडवट पण पण चांगली. जरा आपण ती चविष्ट होय, होय. गरम गरम भाकरी बरोबर होय. असेल ना असं मस्त ती पुड्याच्या होय. शेंगाची भाजी. आणि ही आहे ना ती पोटासाठी वगैरे हा. चांगली. मी यावेळेस आई पहिल्यांदा खाल्ली पण चांगली लागली. चांगली होय. लागली. चांगली होती. कडधान्य टाकून आणखीन चांगली होती. हा होय आपण एकदा करूया मग. करूया त्याची. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. ही बघा ही भाजी आपल्याला न उकडवता करायची आहे आणि ही उकडवून करायची आहे. टोपात पाणी घेतलंय आणि ही उकडत ठेवायची आहे. भाजी बघा जास्त नाही आहे. 3 प्रकार करायचे आहेत पण थोडी थोडी दाखवते करून काय हवे हा चालेल. असं. आणि उकडून घ्यायची. आणि भाजी आपल्याला ही अशी उकडून घ्यायची. भाजी मी इथे 5 मिनिटं उकडून घेतली आहे बघा. अशी चाळण घ्यायची ही बघा आणि चाळणीत आपल्याला हे गाळून घ्यायची भाजी. असं हे पाणी ओतायचं. असं दाबायचं चाळणीवर म्हणजे ते पाणी पडतं सगळं. हे बघा सगळं पाणी हे काढून टाकायचं आणि अशी सुटसुटीत करून घ्यायची. बघा अगदीच गोळे झाले असलेत ना तर अशी हातान अशी सुटसुटीत करायची पण पाणी सगळं नितळून द्यायचं असं. आता ह्या उकडलेल्या भाजीचे तुम्हाला 2 प्रकार करून दाखवणार आहे. आता पहिला प्रकार दाखवते करून. यात अर्धी भाजी ठेवायची आहे थोडी आणि थोडी भाजी आता करून दाखवते तुम्हाला. कढई तापली आहे. आता तेल टाकायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यात ना अशी लसूण टाकायची. साली काढून अशी बारीक चेचून घ्यायची आणि मिरची टाकायची आणि त्याच्यात आता कांदा टाकायचा. आणि कांदा आपल्याला असा हा नरम करून घ्यायचा. कांदा नरम झालाय. आता आपल्याला ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे. ही कशी मिरचीवरची भाजी आहे म्हणजे थोडीशी हळद ह्या टाकायच्या भाजीत टाकायची हळद. आणि शेवग्याच्या भाजी शेवग्याच्या पानांची असते ना होय त्याच्यात म्हणजे रंग चांगला येतो भाजीला. हा. आणि आता आपल्याला ही भाजी टाकायची आहे. हे बघा अशी सुटसुटीत करून घ्यायची चांगली. हा असं थंड झाल्यावर भाजी अशी पिळून घ्यायची पाणी असलं तर. हे बघा आणि टाकायची. असे गट्टे नाही टाकायचे. आणि हा दुसरा प्रकार करायचा. ही ठेवते भाजी. आग बघा मी कमीच केली आहे. कमी आग करूनच आपल्याला ही भाजी चांगली अशी परतून घ्यायची. आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि ओलं खोबरं खोवलेलं ओलं खोबरं. सुंदर दिसते बघा भाजी. होय आणि कमी साहित्यातच ना खायला चविष्ट लागते. हा आणि चांगली अशी मिक्स करून घ्यायची. आणि झाकण ठेवायचं आहे आणि भाजीला ना एक वाफ लावून घ्यायची बघा. गरमागरम चविष्ट टाकायची भाजी. कशी झाली आहे बघा मस्त सुटसुटीत फलफलीत काय हवे. होय
पौष्टिक तितकीच चविष्ट. हा. तयार आहे. एक भाजी तयार झाली बघा. आता माझ्या आईची पद्धत तुम्हाला करून दाखवते. आता दुसरी पद्धत करूया. ही बघा भाजी चांगली अशी सुटसुटीत करून घेतली आहे. अशी मिरची बारीक कापून घेतली आहे. मध्ये कापायची, कट करायची आणि अशी बारीक कापून घ्यायची. भाकरी बरोबर दाताखाली मस्त लागते. त्याच्यात आता आपल्याला हा कांदा टाकायचा, कच्चा कांदा आणि मीठ टाकायचं आहे आणि लाल मसाला टाकायचा. तुम्ही म्हणाल मिरची टाकलात आहे आणि लाल मसाला परत, पण चव चांगली लागते. मसाला थोडा कमी टाकायचा आणि भाजीला रंग पण चांगला हा येतो. येतो. भाजी ही अशी चांगली मिक्स करून घ्यायची. कशी दिसते बघा. अशी ताजी ताजी करून खायची हा भाजी. असं करून ठेवू नका कांदा टाकून मग नंतर आता करेन मी नंतर तासाभरान खाईन असं नको. मग कांदा कसा नरम पडतो. कांदा कसा असा चरचरीत जरा दाताखाली लागला पाहिजे. होय. कांदा जरा जास्त टाकायचा. ही पहिली पद्धत, ही आईची माझ्या पद्धत आहे, पण अजून पण आम्ही करून खातो. झटपट टाकळ्याची भाजी तयार. हा तिसरा प्रकार करून दाखवते. चणा डाळ टाकून मसाल्यावरची भाजी करून दाखवते. आणि घेतानाच कसं आपण ही भाजी बनवायची आपल्याला असेल ना तर कोवळा टाकला घ्यायचा आपल्याला, आणि जून असेल ना तर ते असे मी उकडून तुम्हाला दाखवलं ना करून आता, तसा जून टाकला असेल ना तर ते उकडून घ्यायचं. म्हणजे का जरा उघडटपणा असतो जास्त म्हणून. हा कोवळा कोवळा टाकला घ्यायचा असा, आणि अशी ही चणा डाळ टाकून भाजी बनवायची. तुम्हाला जर जून मिळाला तसा उकडून घ्या. हा उकडून घ्यायचा. कारण त्याला बघा कसा वास असतो ना जरा उघडट असा. वास येतो. होय. डाळ मी इथे भिजवून घेतलेली आहे. रात्री भिजत घातली आणि आता सकाळी भाजी बनवते. कढई ठेवली आहे तापत. तेल टाकायचं आहे. तेल तापलंय. आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायची आहे. लसूण अशी लाल झाली जरा की कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा. कांदा असा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहे. हे बघा थोडासा गरम मसाला, हळद आणि लाल मसाला. असे परतून घ्यायची. आपली भाजी असेल तसं टाकायचं काय बे. हा त्या अंदाजाने कमी जास्त करायचं. ते आता आपल्याला ह्याच्यात ही चणा डाळ टाकायची बघा. डाळ पण अशी परतून घ्यायची. ह्याच्यात आपल्याला ना थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे बघा एवढं असं पाणी टाकायचं. डाळ आपल्याला ना ही अशी शिजवून घ्यायची थोडी. असं पाणी गरम झालं ना असं झाकण ठेवायचं आहे. आग कमी करूनच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची. आग जास्त असेल ना तर पाणी आटेल आणि डाळ शिजणार नाही काय बे. होय. असं डाळ बघा इथे अशी शिजवून घेतली आहे. अशी थोडी शिजवून घ्यायची. थोडी कशी नंतर भाजी बरोबर शिजेल ना बे. हा हे बघा थोडी शिजली आहे. आग आपल्याला कशी कमीच करायची. या टाकळ्याच्या भाजीला कसं पाणी सुटत नाही ना बे. नाही अशी सुक्की होते. हा पाल्याच्या भाजीला वगैरे कसं पाणी सुटतं जास्त. असं चांगली भाजी अशी परतून घ्यायची. आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. आता आपल्याला ह्याच्यात ओलं खोबरं, खोवलेलं ओलं खोबरं टाकायचं. किती सुंदर दिसते बघा भाजी काय बे. होय मस्त दिसते अशी. आणि खोबरं टाकल्यावर पण अशी परतून घ्यायची. परत आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपल्याला ही शिजवून घ्यायची. आग कमीच आहे. मध्येच एकदा अशी भाजी बघायची. परतायची. किती सुंदर झाली आहे भाजी बघा. आणि टाकळा शिजायला कसा वेळ लागत नाही ना. लागत नाही. पटकन होतो. होय. परत एकदा झाकण ठेवायचे. गरमागरम टाकळ्याची भाजी चविष्ट आणि पौष्टिक काय हवे. होय. मस्त सुटसुटीत बघा. 3 प्रकारच्या भाज्या झाल्या बनवून. आता एकच राहिलाय. भाकऱ्या 4 भाजते.
आईन बघा गरमागरम भाकऱ्या पण भाजल्या नाहीत. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असे असे भाज्यांचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा. 3 प्रकार केले आहेत बघ कसे झाले आहे. वेगवेगळा प्रकार आहे. कांद्यावरची पण चांगली आहे भाजी. कांद्यावरची ना होय.